त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इंचार्ज एपीआय जराड यांना मिळाला होता। तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डीसीपी झोन 3 शिवाजी पवार, एपीआय डीबीचे इंचार्ज एपीआय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्याला अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते। त्या मंदिरच्या परिसर मध्ये ज्यावेळी डीसीपी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला, पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता। त्यांनी ते कोयत्याने प्रथम डीसीपी वर हल्ला केला। डीसीपीने ती हल्ला चुकवला, तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली। त्यानंतर त्यांनी त्या कोयत्याने एपीआय जराड यांच्यावर हल्ला केला, त्यांनी पण चुकवला, पण त्यांच्या हातात इंजुरी झाली। याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये, तसेच जी त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्स मध्ये आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहे ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्स मध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला। आणि जो आरोपी आहे तो सध्या खतऱ्याचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर डीसीपी आणि एपीआय, डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे। दोन्ही आरोपींचं नेमकं नाव काय आहे? एक आरोपी मायनर आहे, त्याचं नाव नाही सांगता येणार आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। 2 गंभीर दुखापतसह दरोडाचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 2 दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत, 1 गंभीर दुखापतचे गुन्हा आहे, घरफोडीचे 2 गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे। असा एकूण 9 गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि ते चाकण पोलीस स्टेशन मध्ये 4 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता, ते व्हायलेंट डेकॉइटी होती, त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे।